एसटी स्टँडकडे पायी चालत जाणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने ताब्यात घेतलं आहे। दिनांक 15 जुलै 2025 रोजी मयूर बसवराज भट्टे राहणार धरमशी लाईन अमृततुल्य हॉटेलच्या गल्लीमध्ये मुरारजीपेठ सोलापूर यांनी पोलीस ठाणे येथे येऊन कळवले की दिनांक 13 जुलै 2025 रोजी पहाटे 3:45च्या सुमारास ते कन्याकुमारी एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे उतरून पायी एसटी स्टँडकडे चालत जात असताना सुपरमार्केट समोर MSCB कडे जाणाऱ्या रोड जवळ आले असता पहाटे 4:15च्या सुमारास एका मोटरसायकलवर बसून अनोळखी 18 ते 20 वर्षे वयाच्या 3 इसमांनी त्यांना अडवून हाताने मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम 1850 रुपये व हातामध्ये असलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन जबरी चोरी केली आहे। त्याप्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी व तानाजी दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना पथकासोबत सदर गुन्ह्यातील आरोपीस तत्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिला। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने तत्काळ सदर आरोपींना तांत्रिक पद्धतीने व गुप्त बातमीदारामार्फत शोध सुरू केला। त्यावर पोलिसांनी सापळा लावला असता कुणाल किसन कांबळे वय वर्षे 20 राहणार रमाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ सोलापूर, ग्रंथराज उर्फ मंथन शरबसप्पा महेंद्रकर वय 19 वर्षे राहणार रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ सोलापूर, एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले 1850 रुपये रोख रक्कम व 14,000 किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, गुन्ह्यातील वापरलेली 80,000 रुपये किमतीची ड्रीम युगा मोटरसायकल असे एकूण 95,850 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या कामगिरीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, प्रवीण चुंगे, बसवराज परीट, शिवानंद भिमदे, अजय चव्हाण, विनोद भटकर, कृष्णा बडुरे, विनोद कुमार पुजारी, अमोल खरटमल, ज्ञानेश्वर गायकवाड, शशिकांत दराडे, तौसिफ शेख, सुधाकर माने, सूरज सोलवणकर, नितीन मोरे, लवटे पाटील घाडगे यांनी केली।